मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीत सहभागी तरुणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मराठा आरक्षणाची मोठी अडचण होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या। आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी रॅलीत सहभागी तरुणांशी केलेली ही बातचीत। मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती शिवाजी चौकात सभा होणार आहे आणि या सभेसाठी आता थोड्याच वेळात या ठिकाणाहून रॅली निघणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने मराठी समाज बांधव एकवटलेले आहेत। डोक्यावर भगव्या टोप्या त्याचबरोबर भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि यामध्ये अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। काही मराठा समाजाचे तरुण आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहे की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत। एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात येत आहेत आणि हे दृश्य आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव एकवटलेले आहेत आणि मिरजकर टेकडी येथील स्मृती स्तंभापासून या रॅलीला सुरुवात होत आहे। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमक्या काय त्यांच्या भावनेत। काही तरुण आहेत मराठा समाजातले, काय सांगाल तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे ज्या प्रकारे आता महाराष्ट्रात जे मराठा आरक्षणाबद्दल आमची जी दिशाभूल चाललेली आहे यावर सरकारनं काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे अशी आम्हा युवकांची एक मोठी अपेक्षा आहे। कारण आता जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला आरक्षण नसल्यामुळे बराचसा तोटा होत आहे। आज आम्ही आता मराठा महासंघाच्या माध्यमातून सुद्धा बरेच कार्य केले। आज ज्यावेळी आमच्या युवकांना ॲडमिशन घेतली जातात, इतक्या लोकांना आमच्या ॲडमिशन घेताना आज अडचणी यायला लागलेत। ह्या अडचणी कुठं तर दूर होण्यासाठी आम्हाला एक आरक्षणाची गरज आहे। आज सगळे सोयरेसारखा विषय असेल, आज आमच्या युवक मराठा आंदोलकांवरती झालेले गुन्हे असतील, हे कुठेतरी मागे घेतले पाहिजेत। सगळे सोयरेचा निर्णय लवकर झाला पाहिजे आणि बऱ्यापैकी जे सरकार आहे हे सरकार आम्हाला काहीतरी देऊन नसेल तर फक्त आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं जर काम करत असेल तर निश्चितपणाने मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे ते जो निर्णय घेतील त्याच्या मागे हा मराठा समाज ठाम राहील। यासाठीच आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। तुम्हाला काय वाटते मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेबद्दल एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं? गेली वर्षभर मराठा योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा हा कायदेशीर पद्धतीनं अगदी उत्तमपणे चालू ठेवलेला आहे। तुम्हाला काय वाटतंय? कारण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत GR काढावा अशी मागणी आहे, मात्र त्याच्यावर अजून कुठे निर्णय झालेला दिसत नाहीत। मनोज जरांगे पाटलांची वारंवार आणि मराठा समाजाकडून ती मागणी होत आहे की सगळे सोयऱ्यांचा GR लवकरात लवकर काढा। लढ्यामुळे मराठा समाजाला विद्यार्थी व युवकांना त्याचा लाभ होणार आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे। एकूणच जो GR जो होता सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत GR निघावा ही प्रामुख्याने मागणी होती, त्याच्यावर कुठे निर्णय झालेला नाही। तीच मागणी त्यांनी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे। तुम्हाला काय वाटते? कारण मराठा आंदोलकांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी आहे, मात्र त्या बाबतीत कुठे निर्णय अजून पण झालेला नाही। मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे आणि त्यांच्याकडून ह्या देखील सातत्याने मागण्या होत्यात की मराठा आंदोलकांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे। मराठा आंदोलकांच्यावर जे गुन्हे झाले ते सरकारनं अद्याप मागे घेतले नाहीत किंवा त्याचा पुनरुच्चारही सरकार करत नाही। प्रत्येक वेळी फक्त घोषणा देऊन फक्त मराठा समाजाला फसवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। अनेक मागण्या बघतोय आपण, कारण अनेक मागण्या आहेत, कारण SCBCचा देखील प्रश्न आहे, मात्र ह्या GR मध्ये पण संदिग्धता दिसते। कारण मराठा समाजाच्या तरुणांना यातून फायदा मिळतो का काय वाटते? कारण SCBCचं जे आहे याच्यामध्ये पण संदिग्धता वाटते। कायदेशीरदृष्ट्या मराठा आरक्षण हे 50%च्या आतच बसलं पाहिजे। कायद्याच्या दृष्टीनं मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे 50%च्या वर आरक्षण देऊन या सरकारनं या मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। वर्तमान स्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे काळाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे। यासाठी कायद्यानं मान्यता दिलेली आहे, पण प्रस्थापित जे राजकीय नेते आहेत ते यावर दुर्लक्ष करत आहेत। प्रस्थापित सरकार आहे, कुठेतरी मराठा आरक्षणावर दुर्लक्ष करते, काय वाटते तुम्हाला? माझी अशी मागणी आहे की हे प्रस्थापित सरकार नाही आहे, तर हे फक्त फडणवीस साहेबांचं काम आहे। फडणवीस साहेबच ह्या आरक्षणाबद्दल कधी हे घालत आहेत, आठीतट्टी घालत आहेत, अडचणी आणत आहेत।
मामा तुम्ही काय सांगाल? तरुण मंडळी सहभागी आहेतच, तुम्ही देखील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या, तुमच्या काय भावना? सर्वप्रथम महाराष्ट्र स्वातंत्र्य कुणी केला तर मराठ्यांनी केलेला आहे. त्यामध्ये अनेक पक्षांचे घटक आहेत, परंतु मराठा हा प्रमुख तलवार घेऊन महाराष्ट्र स्वातंत्र्य करण्यासाठी लढत होता. पण त्या खऱ्या लढणाऱ्या घटकाला मागे पाडलं या नेते मंडळींनी आणि त्यांनी आता पुढे घ्यावं, जनता रस्त्यावर येऊ नये याची दखल घ्यावी. प्रत्येक नेता स्वार्थासाठी आपल्या खुर्चीसाठी मतदान मागतो, माझा पक्ष म्हणतो, पण मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहून मराठी आमदार काय करत आहेत? अनेक मागण्या मराठा समाजाच्या आहेत, मुख्य म्हणजे आरक्षणाची मागणी आहे, ती अद्याप पूर्ण झालेली नाही आणि प्रस्थापित राज्य सरकारच याला जबाबदार आहेत असा एक आरोप मराठा समाजातून करण्यात येतो. एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह इकबाल.